यो हेलो कसा काय, दिस इज दिशांक टिमले एंड वेलकम बैक टू द पॉडकास्ट. एंड आज हम लोग, अरे यार बैठा है वापस मेरे बाजू में. हाय गाइस, व्हाट्स अप. कोण आहेस तू? मेरा नाम है संस्कार जुन्नरलेट का संस्कार. एंड बस झालं एवढंच. ठीक है. बेसिकली आज फर्स्ट टाइम इन द स्टूडियो वी हैव समवन हु इज लाइक ग्रेटर to the community of Instagram. He's a rising creator and उसके 20,000 plus followers है Instagram पे and his humor is top notch. Because जब मैंने उसका first video देखा था, मेरे संस्कार को पकड़ के मार के दिखा रहे थे, ये देख जादू देख. So here it is, अथर्व रुके. Hi bro यार, how are you bro? एकदम मस्त भाई. इतना खतरनाक इंट्रो दिया, इतना इज्जत पछता नहीं भाई मेरे को. बहुत इज्जत दे दिया भाई. कैमरा शुरू होने के बाद अलग पर्सनालिटी हो जाती है ना, वो इसको बोलते हैं कि लाइक when you are in front of camera you should always greet someone so much कि ना वो भाई बोले कि भाई मजा आ गया, दिल खुश हो गया. मजा आया. बट इतना मेरा दोस्त है हरामी लोग गाली देते. आप बहुत इज्जत दे रहे हो सामने को. आदत नहीं. You want हाजमोला. But yes bro यार, this is a great thing that you have came over here. कारण कसं आहे माहितीये, इट इज फर्स्ट टाइम दॅट आय एम गोना स्पीक इन मराठी ऑन दिस पॉडकास्ट लाईक सो लॉंग. कारण कसं आहे माहितीये, युजली वेन अ गेस्ट कम्स इन, त्यांचं कसं असते की त्यांना असं वाटते ऑकवर्डनेस असते, पण एकदा कॅमेरा सुरू झाला आणि एकदा फ्रँक झालो ना की मग ती ऑकवर्डनेस गेली ना की मग ती मजा सुरू होते. वो क्या बोलते उसको, नमक स्वादानुसार. बट येस, I have seen you grow from, अरे ब्रो वो जादू वाला वीडियो देखा था ना, तब से मैं तेरा फैन है. ऐसा नहीं कि नहीं, नकली नहीं बोल रहा है. I was waiting to start rolling my camera so I can see the creation of your content is really different and I appreciate that you have came so far. Congratulations. Thank you have you. created so good reels. But yaar, I want to see more and more every day. You were asking me कौन है. You are one of my favorite creators as of now. Because Mumbai में you will see ना, there are a type of creators which are there. Which are not approachable. अभी सीन क्या है, मैंने अथर्व को क्लास में हम लोग का शॉर्ट फिल्म का आई गेस, हाँ शॉर्ट फिल्म का ये था, स्क्रीनिंग था क्लास में इसका हुआ. एंड मैंने बस बोला अथर्व आना इधर. एंड मैंने उसको पूछा किससे का चैनल दिखा यूट्यूब का. एंड ही वाज लाइक हाँ ठीक है चलेगा, ये तो मी. That is how a creator should, like creator तसा असायला पाहिजे. अप्रोचेबल, इझिली असं बोलू शकतो. नाही तर काय होतं माहितीये, 10,000 झाले नाही, हा नाही आता मी गाणं ऐकलंस तू, मास तसा आपण बोलतो माज माज आले वाटते तुला. मला असं वाटतं, हिंदी की इंग्लिश मराठी काय एनिथिंग. हिंदी ओके, हिंदी ना मराठी घेऊ ना. हिंदी मराठी मिक्स, इंग्लिश ऑल्सो मिक्स. थँक्यू भाई लोक, एवढा भारी तुम्ही इंट्रो दिला. मनापासून स्क्रिप्टेड जरा पण नाही, ज्या खरं मध्ये भारी वाटलं बोलून. मी पण व्हिडिओ बनवतो, तुम्ही मला ओळखत नसाल तर माझा पेज आहे रुकी अथर्व. या पेजला जर तुम्ही नक्की फॉलो मारा. आणि तिथे मी व्हिडिओ बनवतो, म्हणजे फॅमिली फ्रेंडली पण असतात, पण थोडे बकचोदीवाले असतात, थोडे शिवी असतात. आता कसं जे ऑनेस्ट आहे ते सांगतो, शिवी सगळे देतात, शिवी ही सगळे देतात. आणि स्वामी विवेकानंद म्हटलेत, तुमच्या कपड्याने तुमचा कॅरेक्टर डिफाईन न होत, तुमच्या बिहेवियरने तुमचा कॅरेक्टर डिफाईन होतो. पुढच्या टायमाला आपण कशी मदत करतो, वेळ नुसार कसा माणसाला ट्रीट करतो, त्याला म्हणतात रिअल कॅरेक्टर. शिवी देऊन कोण वाईट की चांगलं होत नाही. बरोबर आहे, शिव्या घाण असतात, पण ऍज अ तुम्ही कॉमेडी म्हणून घेतला ना तर चांगलं आहे. आणि मी पण व्हिडिओ बनवतो इंस्टाग्राम रीलवर. आता माझा कसं आहे, खूप बऱ्यापैकी चांगला बेस तयार झालाय ऍक्च्युली मध्ये बघायला गेलं. म्हणजे 20,000 माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण बोलायला जायचं जे ऑनेस्ट आहे ते बोलणार. मी 9वी फेल आहे. अरे डू फेलियर्स. मी ड्रॉप केलंय. अरे तुम्ही पण मी 9वी फेल आहे. मी 10th पण फेल आहे. मी 10th पहिल्यांदा फेल, सेकंड टाइम पण फेल. सेकंड टाइम पेपर लिहायला बसलोय मी, असा वर्ड मध्ये बसलोय. आता लिहिन पेपर, सिरियसली ना, आता पेपर लिहिन, आता पेपर लिहिन, आता पेपर लिहिन, ट्रिंग. मी बोलतो सगळे पेपर का लिहितात. नंतर समजलं आईचा का सगळे पेपर लिहायला सुरू झाले. मी धडाधड सगळं काढलं असं. त्याच्यानंतर 9th पर्यंत फेल, सेकंड टाइम फेल. 10th पण सेकंड टाइम पेपर दिला. फर्स्ट टाइम तर वाट लावून टाकली पेपरची, एल लावून टाकली. सेकंड टाइम पण
कसा तसा काटर पास झालो. थर्ड टाइम असा अभ्यास करून गेला ना भावा की भाई 55 पडले भावा, 55. हात बसला तुझा एकदम. हा, अरे धपाधप लिहित होता ना भाई, मराठीचा आहे परत, बरोबर आहे. आपली रायटिंग स्लो होती ना भावा, म्हणून. हार्ड आहे थोडा. तर सीन काय झाला, आता कोणी बोलू नका मराठी असं नाही, रायटिंग स्लो होती. पण नंतर पास झालो. मग 11वीला मला विकास कॉलेज लागला. आमच्या इथे नाईट कॉलेज आहे भाव, नाईट कॉलेज आहे. ते कॉलेज लागलं. मी बोललो चला बघू कॉलेज कसं आहे, कॉलेज लाईफ. पण ते कॉलेज एवढं काय हार्ड नव्हतं. मग नंतर कीर्ती लागलं. मग कीर्तीमध्ये जे सुटलो, चांगले मित्र भेटले. आणि असं बघायला गेलं रील मध्ये ना दादा, खूप लोकांनी खूप चांगलं सपोर्ट केले. फॅमिलीने खूप सपोर्ट केलंय. 12वी पण कसा तसा कोरोना 2021 बॅच समजून जा काय बोलायचं, तसा तसा पास झालाय. मम्मी पप्पांनी खूप जरा सपोर्ट केलंय, संस्कार जे आहे ते बोलतो. मम्मी पप्पांनी खूप म्हणजे जीवपासून सपोर्ट केलाय. माझा भाऊ पुण्याचा भाऊ, त्याचे मित्र खूप जीव लावून सपोर्ट केलाय. म्हणजे लिटरली एवढं उन्हात एवढं फिरणं, परत येणं माझ्यासाठी खूप. म्हणजे आता माझ्याकडे फोन नसतात. आता जो मी म्हणजे थोडं पैसे साठून मी फोन घेतलाय माझ्या स्वतःच्या पैशांनी. कोणता फोन आहे तुझ्याकडे? iPhone 12. म्हणजे क्या बोला था, क्रिएटर यूज आयफोन. म्हणजे फर्स्ट रीलचा रेफरन्स आहे. आता कसं बजेटच्या बाहेर घेऊन घेतलाय फोन, जे आहे तसं बोलतो. आता माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मग मुंबईचे मित्र पण, कॉलेजचे मित्र आले. मग माझा एक खूप जवळचा मित्र आहे आशिष, त्यांनी पण खूप मदत केली आहे. परत अजून एक आहे माया सोडून अजून खूप लोकांनी खूप जीवापासून सपोर्ट केलाय. माझा मामा, माझी बहीण, परत विक्रोळचे पण मित्र आहेत. एक इव्हेंट होता, विपुल दादा, अक्षय दादा, म्हणजे खूप नाव एवढे घेऊ शकता ना की दिस फील्स लाईक एन अवॉर्ड फंक्शन. अवॉर्ड फंक्शन तसं नाही, बट लाईक आय लाईक इट. म्हणजे मला हे आवडते की तू अप्रिशिएट करतोस. एक्झॅक्टली असं क्रिएशन असलं पाहिजे ना की नॉट लाईक की मराठीमध्ये बनवणारा बनवतो, पण बनवणाऱ्याला अहंकार नसायला हवा. तसं असं म्हणजे बनवणार किती पण बनवून दे, पण असं अहमपणा आला ना की तो खपून जातो रे. तसं तुझ्यात नाहीये आतापर्यंत तरी, नाही बघितलंय. पुढे जाऊन होणार नाही होणार ते माझ्यावरती नाही, ते तुझ्यावरती. मेन गोष्ट म्हणजे खूप आता माझे माटुंगाचे माझे मित्र झालेत तिथे. आम्ही जसं टाइमपास करतो, खूप जीवापासून म्हणजे बोलायला गेला ना, मॅडी आहे, ऋतिका, मानसी, शुभम, निक्कू, बाबू, परत अजून खूप मित्र आहेत. माझी बहीण दिव्यांका, म्हणजे खूप जीवापासून सपोर्ट करतात. आहे तुला सांगू दादा, म्हणजे असं खरं मी पुण्यामध्ये जायचो. पुण्यामध्ये एवढं काय हॅपनिंग नसायचं माझ्या लाईफमध्ये. ओके, मी जायचो पुण्यात, मजा बिजा करायचो, कारण माझा बॉर्न प्लेस पुणे. जायचो, मामा बिमा मोजूत फिरवायचा. आणि आता एक म्हणजे फॉलोअर आहे. आता फॉलोअर मी सगळ्यांशी बोलतो, असं नाही की याच्याने घमंड टाकू, सर्वांशी बोलतो. फक्त सर्वांशीच बोलतो मी, ऑलमोस्ट मोजूत बोलतो. फक्त जे लोक असेल तर फॉलो एकदा डिलीट डायरेक्ट चॅट जे आहे ते बोलतो. लोक हा सॉरी लव यू बट तुम्हा. पण तो पुष्पक दादा आहे, सुशील आहे, विकास भैया लाडकट आहे, रवी लाडकट, एवढे जीवाभावाचे मित्र भेटलेत ना पुण्यात, पण फुल जीवाभावाचे. म्हणजे दादा जसं मी पुण्याला राहतो ना, एवढं चांगली खातेलदारी करतात आहे का मोठ्या भावासारखं. आता बापदेव घाटला यायचंय, चल फिरायला. आता मिसळ खायला यायचं, चल इथे, चल जेवायला. त्याचं हॉटेलचा ओनर आहे तो दादा, पुष्पक दादा. त्याचे मित्र पण हॉटेलचे, पब्लिक पण, मिनी मॅश नाच आहे, हुक्का पार्लर आहे, ते सगळे चांगले आहेत. म्हणजे खूप जीवापासून ती लोक मला खूप आवडतात. आणि असं वाटतं पहिले लाईफ एवढी काही हॅपनिंग नसायची. आता कसं एक एक्साइटमेंट क्रिएट झाली, काहीतरी न्यू तडका आलाय एव्हरीडे. अहंकार नाही काय बोलला, तडका हा मजूत आला, तडका आलाय. म्हणजे माझ्याच लाईफनी म्हणजे मीच जरा थोडी बऱ्यापैकी खूप मेहनत घेतलीय. आणि माझ्यासाठी असं हे करणार म्हणजे तुम्ही आता बोलवलं भाई, खरं म्हणतोय, माझ्यासाठी एवढं बोलवलं तुम्ही ना, टॉक शो बिक्शो तुमचा असं नाही बोलत, तो गेला साईडला ठेवला, उडत नाही बोलला पण साईडला ठेवला. पण तुम्ही मला एवढा प्रेमाने बोलवत, त्याच्यासाठी मी खूप भाई मनापासून आभारी आहे. आणि ती लोक ज्यांनी तुम्हाला लावलं, आणि माझे एक फॉलोअर आहे माझे, असं नाही बोलत आहे, त्यांना बोलायसाठी पण नाही बोलत आहे की मी माझे जान आहेत, पण ती लोक माझे लाईफलाईन आहेत, माझी जान आहेत, माझं सगळं सर्वस्व आहे. आता माझा मित्र कोणतरी म्हणतात की पर्सनल लाईफ वेगळी असते, रिअल लाईफ वेगळी असते. माझ्यासाठी इंस्टाग्रामची लाईफ पण तीच आहे,
रिअल लाईफ पण तिचं सगळं तेच आहे. कारण बोलू शकतो लाईक बिकॉज तुझं असं IRL बिहेवियर बघितलं तर सेम आहे जसं तुझा ऑन कॅमेरा आहे. हा अरे जे आहे ते आहे हा. बाबा, आता जसं असं तसंच. मी फक्त होल्ड बॅक का करतो माहितीये, कारण कधी कधी आहे ना तुझे इमोशन जेव्हा कॅमेरावरती येतात ना, तर आता तुझे कसे बाहेर आले ते ती खरी मजा. अच्छा पहिले आपण काय बोललो काय, त्याला म्हणून मी ह्याला ओरडत असतो की जर गेस्ट आला ना तर 1 तास काय बोलायचं नाही, नॉर्मली बोल पण जास्त काय बोललो ह्याचं कसं आहे, तू असं कसं दादा, तू तसा कसा, अरे थांब जरा. ऑलवेज असं क्युरियस असतो की अच्छा असं कसं प्रोसेस कसं आहे कॉन्टेंट क्रिएशनचा, आयडिया कशा येतात. मला असा प्रोसेस जाम आवडतो दुसऱ्यांचा. कसं आहे माहितीये का, आम्ही युट्यूब वर म्हणजे व्हिडिओची सुरुवात अशी आली, म्हणजे आता बनवतो मी काय मोठा क्रिएटर लागून नाही गेलो की असं, पण आता कसं चांगली ग्रोथ झाली आहे. खूप बेसिकचा बी बोलू शकतो, अर्धी झाली आहे, भरली आहे, अजून खूप बाकी आहे. म्हणजे असं का मी शिकतोय, असं नाही की मी एकदम शहाणा हा क्रिएटर झालो, इन्फ्लुएन्सर असं एकदम शूज बीज घालणार. म्हणजे आता मी काय एवढा मोठा क्रिएटर अजून शिकतोय, म्हणजे खूप छोटा पण नाही बोलताना, छोटे क्रिएटर पण म्हणजे मी अजून शिकतोय, मला केवढा माहिती नाही म्हणून अजून हळूहळू शिकतोय, असं विषय. ओके, सो मला विचारायचं होतं हाऊ इज युअर प्रोसेस, लाईक बेसिकली तू ब्रेनस्टॉर्म वगैरे करतोस आता पहिले, बरोबर आहे, बोल. तुझ्या आयडियाज कशा येतात, लाईक व्हॉट्स युअर प्रोसेस, लाईक असं बसूनच येतात, नाही तर मोस्टली आता मला असं लागतं की थोडी अशी वाईब बसवायला लागते. माझ्या मोस्टली आयडियाज येतात मला असं बाथरूम मध्ये, फोन जेव्हा लांब असतो ना माझ्या हातातून तेव्हा मला असं आयडिया क्लिक होतात. मेन तोच आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन बघितलं. आता इथे सोबो बघितले आपण, तर आपण हिची काय बघतो ते करू शकतो. सोबो झालं आजी बी लाईक आजी सोबो काय विचारते, आजी ये कहाँ पे है, मग आजी बोलते इंडियन महाराष्ट्र राज्यात असं बोलतात. असं म्हणजे आम्ही पहिले युट्यूब मित्र बघायचो, आणि अजून 2 मित्र आहेत ते लोक म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा कोण नव्हता माझ्याकडे iPhone SE, म्हणजे आयफोन तो पण चांगला, अजून हा पण चांगला. आम्ही दोघं स्टार्टिंगला 2019 मी स्टार्ट केला, 2021 स्टार्ट केला. म्हणजे झालं का ते दोघं आमच्या बरोबर व्हिडिओ काढायला असायचे, म्हणजे भारी मदत करायची. यश वेदांत नाव आहे, खूप जीवाभावाचे मित्र आहेत, समजताय का. आणि आले ते व्हिडिओ काढायचो. आम्ही पहिले युट्यूबवर व्हिडिओ बनवायचो, म्हणजे आता पण आम्हाला बनवायचेच आहे. युट्यूब वरती आहेस की नाहीस, म्हणजे युट्यूब वरती आम्ही ब्लॉगरला केसी नाईस्टॅट, परत रोमन एटवूड, मुंबई ब्लॉगिंग कल्चर पासून बघतोस युट्यूब. हो, म्हणजे ते मला असं आवडायचं की चावले येतो व्हिडिओ ब्लॉगिंग बिगिंग केले मी, सगळं बघतो झाले. मला आता कसं एकदम ते मी विचार केला की दादा खरं सांगतो एकदम व्लॉगर बनणार, व्लॉगिंग इज माय पॅशन, बडा ओके युट्यूबर बनूंगा. तसं नाही झालं. टर्नआउट माझे व्लॉग कॉमेडी वाटायला लागले. आता आहेत जरा बऱ्यापैकी चालतात, म्हणजे एवढं व्ह्यू नाही जात. फक्त एकाच कोल्हापुरी चप्पलच्या दादरला व्हिडिओ काढलेला, त्याचा व्हिडिओ व्हायरल गेला. पण सीन कसा, मला युट्यूब कॉमेडी करायची होती पहिल्यापासून. मी रनिंग मध्ये, स्पोर्ट्स मध्ये चांगलं, रनिंग मध्ये कॉमेडी मला करायची होती. आम्ही युट्यूबवर समजलं की असं, आता पण आम्ही ट्राय करतो युट्यूबवर करायचं. आम्ही व्हिडिओ बनवतो, मग हळूहळू बनत गेलो. म्हणतात म्हणलं इंस्टाग्रामचा रील्स पण आहे, बोललो ह्याच्यावर पण करू, असं झालं. आणि व्हिडिओची आयडिया जो तू बोलतोय, ट्रेंड आला, मग ट्रेंडर बनवलं, याच्यावर बनवलं, आणि आयडिया तसं असं बघून बिगून येतात. ऑब्झर्वेशन स्किल्स तुझ्या चांगल्या आहेत बेसिकली. माझं पण तेच झालं, माझा फोन चालत नाही, तर माझं पण आता रीलवरच मी जास्त डोकं चालवत असतो. मग तेच माझं ऑब्झर्वेशन स्किल जास्त असतो. अच्छा हा काय करतोय, हा कसं करतोय, ते कसं करतोय, तेच आहे. बट तू बघायला गेलास ना की युअर सक्सेस इज नॉट डिफाईन्ड फ्रॉम वन प्लॅटफॉर्म. म्हणजे तू शोधात निघतोस पण भलतीकडे तुला सक्सेस मिळते, हे मी मार्क आउट केलंय. पण माझं तसं नाही. मला आहे ना ट्राय हार्ड मी भरपूर करतो युट्यूब वरती, म्हणजे का माहिती नाही मला, युट्यूब प्रेम जर काय माझ्या, पण युट्यूब वरतीच सक्सेस पाहिजे असं माझं आधीपासून चाललंय. दॅट्स वाय आय क्रिएटेड मेनी प्लॅटफॉर्म्स. बट नाव लुकिंग इन टू इट, मला आता कुठे जाऊन किस्सेवरती बोलू शकतो की रीच मिळते. मग असं वाटायला लागलं की ब्रो, इंस्टाग्राम इज समथिंग विच इज अ होप फॉर एव्हरी क्रिएटर. अल्गोरिदम म्हणजे कसं, जिथे आता असं मला वाटतं मी काय एवढं टॅलेंटेड नाहीये भावा, आणि सक्सेस नको बोलू दादा, अजून आम्ही ठरलोय अजून सक्सेस झालोच नाही दादा, वाट लावतो इथे. काय कंटेंट केलं, सक्सेस असं नाही भेटलंय, म्हणजे जे आहे ते बोलतो, अजून सक्सेस काय भेटलं नाहीये अजून, म्हणजे मी शोधतोय. म्हणजे यू हॅव स्टार्टेड, लाईक पहिली पायरी तू चढलास आताशी, अजून आणि गड चढायचा तुला. हा, गड म्हणजे हा हरिश्चंद्र गड आहे, खूप मोठा.
आता ते माउंट एव्हरेस्ट आहे. मी आता माउंट एव्हरेस्टचा परमिशन मागतोय, दादा चढवून द्या मला. जेव्हा तू लाईक बोलशील ना, ज्या दिवशी तू बोलशील की लाईक मी गड चढलो प्रॉपरली, त्या दिवशी असं होतंय की यू हॅव फिनिश्ड युअर करिअर. ते तसं नको व्हायला. नाही व्हायला पाहिजे. हा एक्झॅक्टली. असं कसं आहे का, असं मला वाटतं आजकालचे टीनेजरचं बोलतात, पोरी पाहिजेत, जे आहे ते बोलतो. गर्ल प्रॉब्लेम काय माझं कसं आहे म्हणजे ऑनेस्ट, एलॅबरेट करणं काय लाईक गर्लफ्रेंड ना, गर्लफ्रेंड पाहिजे असं बोलतोय. गर्लफ्रेंड म्हणजे सर्व मुलं करतात गर्लफ्रेंड बिलफ्रेंडचा नाद. लाजू नको श्री. लाजत नाही, सर्व मुलं करतात गर्लफ्रेंड बिलफ्रेंडचा नाद. मी पण माणूस आहे, मी एलियन नाही, जादू नाही मी. मला पण कसं वाटतं की महिला आवडायला पाहिजे. नंतर विचार केला 19 मध्ये, नंतर जर 20 आला, लॉकडाऊन आला, माझा माइंडसेट चेंज झाला. मी बोललो ड्रीम करून मेलो ना मी खुशी खुशी मारणार. माझा ड्रीम कम्प्लीट झाला ना दादा, मी एकदम आरामात मारे. हा चल ड्रीम करून मेलो, मम्मी पप्पांना ना खुश करून गेलो मी, समजतंय का, म्हणजे सरांना प्राऊड करून गेलो. असा माझा एक ड्रीम आहे. म्हणजे रनिंग बोल कशात पण असेल, पण ड्रीम करून गेलो. नंतर आपण विचार काय करणार, आईच्या काय अर्धा आयुष्य तर पोरींच्या मागेच घालवलं मी, समजतंय का. समजलं. नाही आमचं पण ते डिस्कशन होतं माहिती, कॅमेरा बंद झाला आमचं बघ, स्कूटीवर बसणार आणि असेच प्रश्न चालू असतात. मी त्याला फोनवरती पण समजवतो ब्रो की लडकी के पीछे भागना इज व्हेरी मच डिस्ट्रक्टिव्ह. तू धावून किती धावणार आहे, ड्रीम कम्प्लीट करून त्याच्यानंतर काय करायचं ते कर ना ब्रो. 1000 कम्स 1000 गोज, बट तुझं होप आणि तुझं जे आहे ते तुझ्याकडेच राहणार आहे. Bitches come and go, bro. Bitches know what's staying. अरे आणि तो अजून एक हितेश दादा आणि गांधी आहे. हे लोकांनी बोललो की दादा मला तुमचा व्हिडिओ काढायचा आहे, कारण ते दोघं आहेत ना खूप भारी कंटेंट बनवतात. त्यांचा नील बिल आहे, त्यांचे मित्र आहेत सर्व, ते लोक एक साथ व्हिडिओ काढतात. परत अजून एक क्रिएटर आहे मुंबईमधला आशू नावाचा. म्हणजे अजून सांगू मला, क्रिएटर जे म्हणजे समीर दादा आहे, पुण्याची सगळी गँग आहे. समीर दादा, एकच छावा, रावडी नेता, ऋत्विक पाटील, हर्षल बाटे, निरंजन मात्रे, डॅनी पंडित, आतर सुदामे, आशुतोष आणि हे जेवढे पुण्याचे क्रिएटर आहेत ना, आणि त्याच्याकडून काहीतरी त्यांनी सांगितलंय असं, आणि त्यांच्याकडून काहीतरी मस्त शिकायला भेटतं. त्यांच्याकडून शिकायला हे भेटतं की त्यांचे ताकदच झाले, जे आहे टाकायचं. आणि कॉमेडी सर्वांना बरोबर आवडतात, बघणारे पण बघतात, न बघणारे पण झक मारून बघणारच असं आहे. त्यांचं कसं आहे, चांगलं खूप काही त्यांच्याकडून भेटलं शिकायला. रितेश दादा बोल, गांधी बोल, तर मी त्यांना बोललो, जो कोई मिल्क्यामध्ये आई बनतो ना दाढीवाली, तो एवढा चांगला पाहतो, दाढी एवढा आले माझ्या दादरसाठी, डोंबिवलीला राहतो, तो एवढा आला, तो दादरला राहतो, आले माझ्याकडे व्हिडिओ बनवला, आम्ही थांबले, आम्ही चटाईवर लिहिलं की असं असं आपल्याला लिहायचं आहे, असं असं, आणि कोई मिल्क्याचा व्हिडिओ बनवला. आता मला मी पार्ट ते कंटिन्यू करणार आहे. अच्छा, सिरीज काढणार. सिरीज म्हणजे इंस्टाग्राम मध्ये रील सिरीज काढतो. हा, मी रील सिरीज काढली. आता रोहित मेहराचा पार्ट 1 पार्ट 2 आहे. पार्ट 3 पण गेला, पण पार्ट 3 आमच्याकडून 200 की 300 केस गेला. पण जो पार्ट हा होता कुठचा पार्ट 4 ते एवढे गेले, पण एवढे नाही जेवढा दणका पाहिजे. जेवढा सिक्वेन्स एक इश्यू बघितलं, तुला स्ट्रॉंगली कॅरी करायला लागतं. जर स्ट्रॉंगली कॅरी नाही झालं ना, प्रॉब्लेम हा कंटिन्युअसली मार खात होते जे आहे ते. आणि तो पार्ट जो तू बोलतोय ना, बाकीचे पार्ट एवढे नाही गेले, पण तो थर्ड पार्ट होता, तो दुसऱ्याच्या अकाउंटवर मिलियन गेला, पण आमच्या अकाउंटवर नाही गेला. तो मिलियन व्ह्यू गेले आणि 1 लाख पर्यंत लाईक गेले, पण आमच्याकडे नाही का. मग पार्ट 3 पण हार्ड होता. आता कसा शिकतोय मी, आता सर्वांनी माझे पण व्हिडिओ असे नाही की सगळे दणकात जातात, पण मी बघतो की सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं. सही आहे ब्रो. पण लाईक तू आता रिसेंटली, आत्ताच तू थोड्या वेळापूर्वी बोललेलास की तुझ्याकडे काहीतरी स्टोरी आहे सांगण्यासाठी. ती स्टोरी मला ऐकायची आहे. मी नाव नाही रिव्हील करू शकत. नाव रिव्हील नाही करायचं, तुला स्टोरी सांगायची. आमचा सेगमेंट आहे वॉचर किस्से, वॉचर किस्सा. तर असे 2 स्टोरीज तू सांगू शकतो, 2 किंवा 3 जे जमतील. आता एक बोलतो मी तुला बिंदास. एक जागा आहे, फार्म हाऊस टाईप पकडा, एकाचं गाव आहे, म्हणजे फार्म हाऊस टाईपच आहे. आम्ही तिथे गेलेलो. आता मी दारू बिरू सिगरेट बिगरेट आहे, म्हणजे 3 मित्र होते. आणि मी वरच्या रूम मध्ये दादा झोपलेलो. असा मला गावी लवकर झोपलो, झोपलो घेऊन असा झोपलो, असा गादी बिडी टाकून
हे लोक बाहेर प्यायला बसले. माझे 2 मित्र ते खाली गेले खालच्या रूम मध्ये, कारण खाली पण मित्र होते आमचे, ते बसले असे नॉर्मल झोपेच्या तंद्रीत. ते दोघं खाली गेले. एक पोरगा त्याच्या फ्रेंड की गर्लफ्रेंड सोबत असा फोनवर बोलत होता, असा 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 बोलतोय. तो असा होता, ही शिडी आहे आणि ही फ्लोरिंग आहे आणि ती शिडी अशा आहेत, म्हणजे समजला ना, क्रॉसिंग. हा म्हणजे चिटकूनच आहे. चिकून. तो म्हणतो मला काहीतरी खालून ओरडण्याचा आवाज आहे जोरात. तो म्हणतो आम्हाला ना आला. आणि तो मुलगा असा बोलतोय असा, आणि त्याने असा बसलाय तो असा त्याने असं बघितलं. तिथनं लिटरली एक बाई आली, बाई फुल म्हणजे तिने लाल कलरचा टिक्का लावलेला, गोल आपली बुच्याची बाटली असते ना कोको कोलाची, तेवढा मोठा बुच लावलेलं, केस सोडलेले, पांढरी साडी. तुला माहिती आहे ना कोकणात असं. तेवढी ती अशी आली, हाला बघते. आणि ह्याच्यात डेअरिंग काय बघणार तुम्ही. तो तिला असा बघतो, असा फोनवर आहे, असा बघतोय तिला. हा असं उठला, असा तिच्याकडे चाललाय. तो म्हटला माझं काय डेअरिंग आहे काय माहित. मी 11 सेकंड तिच्याकडे, 11 सेकंड आमच्यामध्ये ते मेलजूल. तो म्हणतो मला थोडा लास्ट एंड सेकंडला कळालं, म्हणजे लास्टचे किती सेकंड असतील 7.0 त्या सेकंड कळालं मी कोणतरी खतरनाक बघितलंय. म्हणजे 11 सेकंड गायब बियब झाली की लाईक ती तिकडेच होती. ऐक, असं बघितलं, तिची त्याला एवढी मान दिसते, एवढी त्याला दिसली. आणि लोक डायरेक्ट वरतून आले, खालून वरती आले, आणि हा डायरेक्ट आतल्या रूम मध्ये जाऊन झोपला, आतल्या रूम मध्ये जाऊन बसला, आणि मी झोपलो तिथे. आणि डायरेक्ट हे वरून आले, मग त्यांना नाही दिसली. मग ते गेली कुठे, म्हणजे ही सीडी हाय तो उभा आहे. हे घराच्या आतमध्ये झालं, घराच्या बाहेर बाल्कनी मध्ये. आणि हे सीडी आहे दादा. आता तूच सांग, एवढं डोकं दिसतंय बरोबर, एवढं डोकं दिसतंय, तर त्याला ऑफकोर्स खालना जो माणूस वर आहे ना त्याला ते दिसणार. पण त्या 2 माझ्या मित्रांना ती बाई दिसली नाही. मी झोपलोय, मग उठत हातर उठ बोल काय लय, झोपू दे मला, झोप आले, झोपलोय मी. सेकंड टाइम अशी कडी वाजवली जोरात, अशी आपली नॉर्मल घरची कडी असते ना, कडी वाजली. टाटा म्हणून हातर उठवलं. बोल काय झालं रे, काय झालं. आणि जोर जोरात साईबाबांच्या आरत्या लावल्यात. टाटा खरं बोलतोय, ओम साईराम, देवानी खरं वाचवलं. जरा डेअरिंग दिली की आमच्यात डेअरिंग होती, डेअरिंग देवाने दिली आहे, जे आहे ते बोलतो. आम्ही थांबलो, करायचं काय, जोर जोर आरत्या वाजवल्यात. तो म्हणतो सिगरेट पितो असा. आणि तो काय बोलतोय का आता माझ्या मित्राला, मला त्यांनी बोलवलंय, मला बाहेर जावं लागणार, ती मला कुठेतरी घेऊन जाणार. मला ती बोलवत होती, काहीतरी आशेनी बघत होती माझ्याकडे, माहितीये ना, बोलतात आशेनी बघतात माझ्याकडे, असं बोलत होती. आणि त्याच्यात असं बोलतोय तो बोलतोय नाही जायचं, तर बोलत सिगरेट आण तिथं जाऊन. आणि सिगरेट कशाला नाही का, इथे खिडकी ती समोर त्या रूमची, हा असा खाली वाकून गेला, आणली. आणि त्या टायमाला फुल फाटलेली, काय माहित का. त्याच्या फ्रेंडला फोन लावला, ती म्हटली उद्याच्या उद्या, जे सांगू नाही शकत, उद्याच्या उद्या असं करा, असं. मी काय म्हणजे उद्याच्या उद्या भाई मुंबईला निघणार, सकाळची गाडी संध्याकाळची मुंबईला निघणार. आणि ती म्हणते आणि हॅलो, आणि रात्री फोन 4 वाजता, हॅलो असं आहे, असं झालंय, हा ऐक मग उद्या काय कर, असं ते सांगत होती. मंदिरात जावा जरा चांगलं पाय बिया पडायला. आम्ही आमच्या मित्राला बोललो, 5 वाजले. आमचा मित्र फुल डेअरिंग करून, फुल तब्येतीने दणदणीत आहे ना, असा आला, काय झालं, कोण आहे, काय झालं, काय भिवत नाही, असं चला. खाली गेलो आणि खाली जाऊन आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी टॉयलेट संडास आला, जर एक संडास झाला आम्ही तिघं सोबत जाणार, बाहेर उभं राहणार, आंघोळीला पण खालीच जाणार, उभं राहणार. म्हणजे गार्डिंग करायला कोणतरी होतं. हा, आम्ही तिघं एक साथच असायचो, जिथे जायचंय. त्यांना सिगरेट प्यायची असायची, मी तर सिगरेट पित नाही, पण आम्ही तिघं एक साथच जाणार. अशी. आणि दादाला ना मित्र आहे माझा, त्याला तुम्हाला भास होता ते, आणि एवढं कोण सी बनवत नाही. तो म्हणतो काहीतरी दिसतंय आणि त्याला काहीच दिसत असेल की नाही. आता हा बेकार सीन झाला, म्हणजे इन शॉर्ट मी एक्सपिरियन्स केलंय. आणि आपण म्हणतो की त्या टायमाला जोरदार स्पीकर होता, आपण म्हणतो अशा सिच्युएशनला काय करता येतं, पण ज्याचा खरं गट्स तोच करू शकतो. आणि होप अशी सिच्युएशन कोणाला नाही यायला पाहिजे. अशी आमची सीन केव्हा झालेलं माहितीये. सो हम लोग है ना बेसिकली जा रहे थे गोवा के साइड पे. सो 4 जण होते. तर 4 जण जाता जाता काय सीन झाला की एक होता, तो भैया होता बरोबर,
आणि त्या भैयाला हिंदी म्हणजे ही जस्ट स्पीक्स हिंदी. हिंदी म्हणजे हिंदीच बोलला, मराठी घंटा येत नाही. आणि आपण कशेडीच्या इकडे आलो, कशेडीच्या इकडून खाली उतरलो, हा थांबवतोय कशेडीमध्ये, मला मुतायला लागले. मी म्हणलो नको जाऊस भावा, सीन होता तिकडे. बरोबर, तुम्हाला माहिती होतं की असं आहे. हा, मी म्हणलो सीन होता तिकडे, आपण नारळ पडणं सोडलं देवळाच्या इकडे, आपण फटाफट निघालो तिकडून, गोव्याला चाललो फटाफट, आपण काहीतरी करूया. तर त्यांनी काय केलं, भावा नाही कंट्रोल होत नाही, मी जातो. तर गाडी थांबवली आणि हा गेला बाई भूतायला, आणि गाडीमध्ये येऊन बसला. आम्ही पुढे गेलो. थोड्या वेळानंतर हा राहुलकडे बघतो, बोकड चोद्या काय बघतोयस माझ्याकडे. गाडी थांबवली लोकांनी, याला हिंदी येते, हा मराठी कसं बोलतोय, शिट, सगळ्यांची फाटली. काय करायचं भावा, काहीच समजत नाही कोणालाच काही समजत नाही. गावात गेलो आम्ही जवळच्या, तिकडे तो असतो ना जो गावाचा पंडित बिंडित, त्याला पकडलं, त्यांनी नारळ बिळ काढला, सोवळ बिळ फोडलं. हा बका उलट्या करतोय, आणि हा काय लाईक झोपला, डायरेक्ट झोपला की दुसऱ्या दिवशी उठला तो, आणि बोलतो काय झालं रात्री. बोलतो क्या हुआ रात को. बोलो रात को क्या हुआ, तूने कांड मार दी, तेरे को मटन चाहिए था, तू पंडित है, तू ब्राह्मण है, तू मटन मांग रहा था. मटन पाहिजे. अरे हा बोलत होता मटन पाहिजे, बघतोस का माझ्याकडे, मटन खायला दे मला. भाई कोणाची पाठ चार चढायचं. आता आमचा पण एक दादा आहे, हा पण सीनला बेकार आहे. मांडूप माहितीये, मांडूपचे किस्से ऐकले तर तुझे रोड आहे, आता माहिती नाही, तो अशी जात होता तिथे, तो असा जातोय तिथे, त्या टाइम त्याने विषय काय केला की बाईकने जात होता, असा नॉर्मल जातोय प्यायला, मित्र आहे माझा, त्याची गाडी आहे ना, सिरियस सीन आहे, त्याची गाडी आहे ना, गाडी झूम मध्येच थांबली. हा म्हणतो आजूबाजूला कोण आहे, समोर बघितलं काय ते का, एक बाईक त्याच्याशी बाईक धरून आहे, हा भूम 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 रेस देतो, चिक चिक भूम देतोय, गाडी सोडत नाही, ब्रेक बिकर पाय नाही. तो लिटरली म्हटला, हा ऍश्युरिटी देऊन बोलतो खरा सीन हा 100%, तो पण सीन कराय, तो सीनचा नाही माहित, तर मित्र आम्ही नव्हतो, पण मला वाईब आले थोडे, पण हा सीन 100% खरा आहे, 100. तर लिटरली समोर बाईक दिसली, त्याला लिटरली भावा समोर बाईक दिसली, त्याला लिटरली समोर बाईक दिसली, मग समजतं का तुला. अरे तू सांगडो खोटा बोलणार ना, तो बोलला अशी झूम बाईक रेस होतो, झूम झूम झूम, ती बाईक धरून बाईक असा झूम रेस दिली, मध्येच गायब, असा तो डायरेक्ट सुटला त्याच्या बिल्डिंगच्या इथे. चालू गाडी माहिती थोडी स्लो असते, टर्निंगला टर्न घेतला, थोडी स्लो करतो गाडी, सर नॉर्मल. आता कोणाचा व्हॅलेंटिनो रॉसी नाही मुंबईचा, छपरी नाही तो, तर असं टर्न घेत झूम, लिटरली तो म्हटला अथर्व माझी एवढी फाटली, एवढी घाबरला, तो म्हटलं, तो पोरं म्हटलं चल कोण आहे ते बघू आपण, चला बघू काय नाव होतं आपलं, हा चला. हे लोक गेले, तुला काय झालं रे एवढं घाबरलं काय, पाणी दे प्यायला. बाई होती, ते पोरं प्यायलेले, त्याला तिच्या बघू आपण. हे पोरं या म्हणजे असे 2 रोड आहेत, हे मध्ये घासपूस आहे, पिलर, एक रोड असा येतो, एक रोड असा जातो, ते रोड मध्ये असे चला फिरून असे आले, बघितलं त्या टायमाला कोण नव्हतं, असं जाताना कोण नव्हतं, फिरून आले, हे उदे कोई तो दिखा, कौन है दिखा तेरे को, और उधर बैठी थी ऐसी बुड्ढी जैसी औरत थी क्या, हाँ वही थी तो बोला हाँ वही थी, हाँ दिखी मेरे को इधर, कोणाला दिसली त्या एक पोराला दिसली. आणि हा जो सीन बोलला ना, हा खूप जागेवाले बाबा, भांडुप पे आराम से गाडी चला, खतरनाक, एकदम खतरनाक. बट असे सीन्स याच्यावरती पण आपण कंटेंट बनवू शकतो ऍक्च्युली. भूतारचे तर खूप काय कंटेंट बनवू शकतो, भरपूर. हा गोस्ट सिरीज इंटरेस्टिंग होऊ शकतात ते पण. अजून एक स्टोरी आहे, गोष्ट म्हणजे कोकणातला सीन आहे. कोकणातला सीन असं म्हणतात की तुमच्या एका जागेचा 10 की खूप खेकडे सापडले ना, ते अशुभ असतं. माईक जरा वरती घे. ते कोकणात जर जास्त खेकडे सापडले ना, तर ते अशुभ असतं असं म्हणतात. एक माणूस होता, तो खेकडे पकडायला जात होता, खेकडे पकडायला जातोय, तो जात होता तिथे खेकडे पकडायला, मावशीच्या घरी राहिलेला, माझ्या मित्राचा सीन आहे, म्हणजे लय लांबचा पण रिअल स्टोरी. खेकडे पकडतोय, खेकडे पकडताना त्याला आपले अनोळखी माणसं भेटतात, म्हणजे तो त्यांना भेटला होता पण एकदम आधी, काय दादांनू कसे आहेत, काय राम असे बोलला,
कुठे चाललास, नंतर खेकडे बिकडे देतात. कोकणातल्यांची कशी शर्ट काढणार आज खेकडे खायला, बांधून बिंदून नेतोय त्याला 2-3 खेकडे भेटले. पण माणसांकडून खूप खेकडे भेटत गेली, भेटतात भेटलं. तू स्वतःहून पकडली ना इट्स ओके, बट जास्त असे भेटले तर भेटतात. हा मावशीकडे जातो, मावशीला म्हणतो खेकडे आणली. मावशी घाबरते, मावशीला सीन माहितीये. मावशी म्हणते एवढे खेकडे कोणी दिले. मावशी म्हणते खेकडे इथे ठेव, घरी जा. घरी गेला रात्रीच्या रात्रीच, घर जवळच होतं, म्हणजे इथून ते प्रभादेवी ते परिवेरचं वॉकिंग डिस्टन्स आहे. गेला तिथे, त्याला त्याच्या मदरचं डेड बॉडी दिसली, कोणतरी घरातलं एक ऑफ दिसलं. जातो तिथे, कुठे तिथे जातो दुसरीकडे मावशीकडे. मावशी काय झालं, त्याची मावशी त्याला काय म्हणते माहितीये का दुसऱ्या दिवशी, जेवढे माणसे तुला भेटलेले ना, जे तुला खेकडे देत होते, सगळेच्या सगळे 6 महिने झाले वारलेत. सगळ्याचे तेवढं तुला 3 की 4 माणसं भेटले ना ज्यांनी खेकडे दिले, सगळे मेलेले, सगळे 6 महिने झाले वारले होते. कोकणाचा सीन आहे. आमच्या जिथे गावाला जातो ना आम्ही, तर जाताना एक टर्निंग पॉइंट आहे. हे कसं देऊळवाडी आणि आंबेवाडी, तुला ऑब्व्हियसली माहिती असेल आंबेवाडीची जत्रा असते. तर ना त्याचा एक तिठा आहे, एक जातो मागवलेवाडीला जिथे आम्ही राहतो, आणि आमच्या गावामध्ये 1 किलोमीटर पर्यंत कोणाचीच घर नाही. आमच्या घराच्या बाजूला आमचं घर झालं, लेफ्ट साईडला टर्न गेला, तिकडे तो देऊळवाडीला जातो. देऊळवाडीमध्ये असं कसं आपल्या जनरल स्टोर्स असतात, तिथे जनरल टेम्पल्स आहेत, समजलं ना, आयडिया आली ना. तर तिथे जाताना तिठ्यावरून 2 किलोमीटरवर गाव आहे. सेंटरला एक मध्ये खूप वळण आहे, त्याची मध्ये इकडे तिकडे वेगवेगळ्या गावांना रस्ते जातात. एक रस्ता आंबेवाडीला जातो, आणि त्याच्या अगोदर टर्निंगला एक मंदिर आहे वेताळाचं, दगडाचं टेम्पल आहे. वरतून त्या टेम्पल मध्ये एक असा होल आहे वरती, तिकडून प्रकाश येतो वेताळावर आतमध्ये वेताळवरती. तर त्याचा सीन काय आहे, जर तू जाताना पाया नाही पडलास, ऐकलंय सर्वांकडे असं असतं, पाया नाही पडला, पुढच्या कुठल्या वळणाला जाशील तर फिरून तिकडे देणार. चकवा. अच्छा चकवा. ओके. अजून एक सीन आहे, माझा मित्रांनी सांगितलेला बसमध्ये जाताना. आम्ही असं बोलतो बाईक तरी पण लोकल असलं तरी पण तुला ते काय होतं काय माहिती, तू लोकल माणूस असतो ना तरी पण तू फिरणार. आज एक सीन सांगतो. माझा मित्र म्हटलेला, एक त्यांचा जागेवाला आहे, ते म्हणतो आम्ही नेहमी याला घास देतो. तर सीन काय झाला, असं नाही की सगळे वाईट असतात, चांगले असतात. कारण ऑफकोर्स यार ते पण आपल्यासारखे माणसंच तर होते, ऍडजस्ट करता. असं जेवढं मला माहितीये, म्हणजे जेवढं आता मी एक रिअल स्टोरी ते ऍडजस्ट करतो. तो माणूस म्हटला, जर तुला माहितीये त्याची जागा आहे ती, आणि तू त्या टायमाला तिथून जातोय, तर तुला मारणार की चकवा बिकवा लागतो. पण जरा त्याला माहिती नाही, एकदम थकून बिकून आहे, तू हरवलाय, तर तो काय करणार माहितीये का, माणूस तुला माणसाच्या रूपात येणार. काय झालं बाळा, जागा झाल्यास एक काम कर, आज ह्या घरी इथं वाडीतच थांब, आणि पाणी बिनी देणार, वाडीतच थांब, चादर बिदर देणार. एक काम कर, आज वाडीतच थांब, आणि उद्या सकाळी आरामात जा, काय निवांत, काय काही नाही. पण जर त्याला माहितीये की याला माहितीये आणि असा पाय बीट होऊन गेला इथनं, तर चक्का बिक्काचा सीन असतो. पण तेवढा चांगला आहे ना, जातो लिटरली, तो बोलतो बस बाबा बस आरामात, काय काळजी नाही, पाणी बिनी देणार आपल्याला, एवढं चांगलं आहे. आणि एकदम त्याच्या मित्राच्या बाप्पाचा गाडीचा रस्ता हरवला, म्हणजे गाडी ते रस्ता हरवले, चकवाला की काहीतरी लागलेलं, रस्ता हरवले. हे लोक गाडीच्या बाहेर उतरले, आता रस्ता आहे कुठे, कसं जायचं, ते लोक बोलत होते काय रस्ताच हरवलं, फोनला जरा गावी कुठून यायचं, आता असं बोला अडकलंय. ते म्हणतात तिथून एक लांबून आहे ना माणूस काठी घेऊन पळत येत होता, साप 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 साप, म्हणजे मॅक्सी एज आहे, म्हणजे 50च्या प्लस एज असेल, पळत येतोय. तो असा सरळ गेला, इथे गाडी यांची समोरून असा गेला. त्याच्या पप्पांनी, आता मित्राच्या पप्पांनी काय बोललं, हा रस्ता आहे ना, रस्ता हिथे चाललाय, हिथे चला. आणि त्यांनी गाडी टाकली. तुला समजलं का त्याचं साईन काय असतं. हा इथनं पळत गेला माणूस, ते काका जे होते इथनं पळत गेले, समजलं. ते काय बोलले, रस्ता हरवलाय, रस्ता जरा फोनला गावी. त्यांनी ऐकलं, ते रस्ता दाखवण्यासाठी स्ट्रेट पळत गेले. ही लोक पण स्ट्रेट गाडी फिरवली, रस्ता त्यांना भेटला. अजून एक सीन आहे, एक माणूस होता, त्यांनी एक बाईक घेतलेली, युनिकॉर्न की कुठची तरी बाईक होती. मित्राचा त्याचा कोणाचा तरी सीन आहे, जे आहे रिअल आहे. तो म्हटला मी बाईक घेतलेली सेकंड हँड, मला असं वाटायचं की माझ्या बाईकच्या मागे ना कोणतरी बसलंय. आता आपण बसतो ना स्कूटीवर, आपल्याला असं वाटतं की स्कूटी अख्खी खाली आहे, पण कधी कधी वाटतं की कोणतरी हाय बसलंय, कारण प्रेझेन्स थोडा वाटतो आपल्याला, म्हणजे स्पर्श येतो. तर त्यांनी काय केला, त्यांनी
एक मिनिट. त्यांनी केलं काय, तो बाईक बिक चालवायचं त्याची, मायनर ऍक्सिडेंट पासून त्याला वाचवायचं. तर असं वाटायचं की मला कोणतरी वाचवतंय, आणि खूप टाइम त्याला असं वाटायचं की माझ्या मागे कोणतरी बसले, पण तो इग्नोर मारायचा. त्याला वाटायचं की सर्वांनाच वाटतं भीती. आणि एकदा त्याचा एक खरामध्ये ऍक्सिडेंट होताना ना भाई, खरामध्ये ऍक्सिडेंट होताना त्याला ती गाडीने वाचवलं. स्वतः म्हणतो माझ्या बाईकनी वाचवलं मला. तो घरी जातो, त्याच्या आईनी, तर आईला विचारलं असं वाटतं कोणतरी बस, आईने काय सांगितलं. घरी जातो, आईला म्हणतो आई माझाच ऍक्सिडेंट होता, माझ्या गाडीनी मला स्वतःहून वाचवलंय, म्हणजे स्वतः वाटतं मी स्वतः वाचलोय. त्याची आईने त्याला काय बोललं असेल, आपण जी सेकंड हँड बाईक घेतली आहे ना, ती बाईक एका ओनरची होती, जो ओनर 6 महिने झाले वारलाय. आणि नंतर त्याला काय समजलं माहितीये का, की जो बाईकचा ओनर आहे ना, त्याची ती, आणि तिची आई काय म्हटली, ती त्याची बाईक होती ना युनिकॉर्न, त्याची फेवरेट बाईक होती. त्या टायमाला युनिकॉर्न म्हणजे खूप नवीन फेवरेट बाईक, अजूनही चालते आणि खूप भारी बाईक आहे. पण ती त्याची आई म्हटली त्याची फेवरेट बाईक होती, आणि त्याला प्रेझेन्स येतं, म्हणजे विनिंग मध्ये काय, तो त्याला एवढा वाचवायचा. म्हणजे सगळे वाईट असतात, खूप जरा चांगले असतात. सिमिलर झालं टार्झन द वंडर का म्हणजे सगळे चांगले असतात. आपण ते कसं हे ठेवलंय, भूत आहे असं काय नसतं. आता तुला सांगतो, आपल्या स्वप्नात पण येतात, म्हणतो ना आपण, आपल्या महाराष्ट्रीयन इंडियन मध्ये कल्चरमध्ये, आता बाकीच्या कल्चर माहिती आहे, महाराष्ट्रीयन कल्चर बोलतात तात्या स्वप्नात आलेले मला, तात्या बोलले असं आहे, तात्या बोलले काय बाळा, माझ्या मम्मीचं बोलतात काय मुलगा झाला तुला, आणि नंतर होतं काय, खऱ्या मध्ये त्याला मुलगा होतो. ते बघितलं आपण शूटला गेलेलो तिथे त्या लेडीच्या इथे, ती स्टोरी सांगत होती. ती बेसिकली मी एक प्रोजेक्ट घेतलेला, ती स्पिरिच्युअल टेलर आहे. स्पिरिच्युअल टेलर्स म्हणजे कोण असतं माहिती, त्यांना दिसतात आणि बोलतात. तर ही बाई आहे प्लॅन शीट ना, प्लॅन शीट पेक्षा वेगळं आहे. म्हणजे प्लॅन शीट तुला वाटतं वरते करणं, काही आहेत काही नाही आहेत असं शुअर नाही सांगू शकत तुला. पण हे कसं माहितीये का, स्टोरी वेगळं आहे, स्टोरीने एवढं काय हाम होत नाही. बट जर करतो ना, बट मला वाटत नाही, कारण आपण बोलतो ना हे माझं असं, मेहनत केली ना दादा सगळं भेटतं. ह्याच्यावर बिलीव्ह नाही करू शकत. जर आपण ह्याच्यावर बिलीव्ह केला ना, आपण एन्जॉयमेंट घालवणार ह्याच्या. हे कसं स्टोरी आहे, ऐकायचं, पण आपल्यासोबत झालं नाही. आपण कसं, आपला देव आपल्यासोबत आहे, आपण कोणाचं काय वाईट केलं नाही. आपण भाई आपले मित्र आहेत, आपली फॅमिली आहे, देव आपल्या आई वडील सारखे, मम्मी पप्पा आपल्या देवासारखे आहेत. मेहनत करायची, याच्या पुढे काय विचार नाही करायचा असं मला वाटतं. पण अशी गोष्टी लाईक नशिबानी पण येतात. नशिबात कर्मामध्ये लिहिलंय तर ते होणारच, तू सांगू नाही शकत. आता फॉर्च्युनेटली की काही जणांना हे अनुभव घेता येत नाहीत, पण काही जण घेतात ते ग्रेट स्टोरी टेलर्स पण बनू शकतात. जसं आता तू सांगितलं तुझी स्टोरी, सांगू शकतो स्टोरी, लोक ऐकू शकतात बसून, अटेन्शन स्पॅन लोकांचा असं डिस्टर्ब नाही होणार. आता मी युट्यूबवर, आता जे युट्यूब वरून बघतात मला, दे नो की मी स्टोरीज वगैरे सांगतो बेसिकली. तर तुझ्यात आहे ते, लाईक नॅचरली तू स्टोरी टेलर आहे, तुझ्यात लोक बसणार आहे. तू मुंबईवर आहे बट एक मिनिट यॉन आहे ना, बोल. अच्छा बोलू नाही, बट ते स्टोरी टेलर आहे तुझ्यामध्ये. आता तू युट्यूबवर व्हिडिओज पण बनवू शकतो. लाईक नाव यू सेड की तू केसी नाईट स्टेटला वगैरे बघायचा, तर त्याच्यामध्ये ते नॅचरली आहे की तो स्टोरी टेलर आहे. तो जो स्टोरी हे सांगतो तो लोक बसणार आणि बघणार. क्लास आहे. फरक फक्त एवढं होता, आपल्या इंडियन मध्ये बोलत स्टोरी टेलर फ्लाइंग बीस्ट यांचे मी व्हिडिओ बघतो. डेली ब्लॉगर्स आहेत ते, फॅमिली ब्लॉगर्स. म्हणजे सर्वांचे बघतो सगळी. म्हणजे असं का थोडं इन्फ्लुएन्स बोलू शकतो, म्हणजे थोडं मोटिवेट झालं त्या टायमाला. आता कसं, आता मी स्वतःलाच एक मोटिवेशन म्हणतो की आपण पण काय ते, आपण पण कोणापेक्षा. ह्याला बघितलं इरफान जुनेजोला, बघतो ना बाई, सीन्स क्रिएटिव्हिटी हार्ड आहे असं नाही. त्या साईडचे पण आपले भावासारखेच आहेत, फक्त बाउंड्री आहे. आता काही लोकांमुळे थोडं खराब होतं. वी हॅव पाकिस्तानी ऑडियन्स, वी हॅव लाईक आम्हाला पाकिस्तानी लोक आमचे सबस्क्रायबर्स युट्यूब वरती पाकिस्तानी ऑडियन्स आहे, बांग्लादेशी पण ऑडियन्स है. थैंक यू फॉर वॉचिंग. तुम लोग आज मराठी में एपिसोड हो गया, तो मेरा प्रोड्यूसर मराठी भी सीख लो. प्रोड्यूसर को बोलने वाला है ट्रांसक्राइब करने को, उसका चेहरा गिर गया ऑलरेडी. कैसा है ना, जिधर भी जाओ नफरत करके कुछ फायदा बनता नहीं, जो है प्यार से रहो. ऐसा नहीं, पर खुद एक छोटी डागमुळे ना, तसं जे बोलतो छोटासा डागमुळे ना
खूप काही गोष्टी रिलेशन खराब करतात, असा विषय. आता आपल्या कंट्रीमध्ये आपण खूप चांगले आहेत आपण भाऊ बहिणीसारखे आहेत. फरक फक्त एवढा आला, एक डिवायडेशन आला आणि आपले भाऊ बहीण अर्धे तिथे गेले आणि अर्धे इथे आले. असं काय नाही, जे आहेत सगळे भावासारखे. On that good note, let's wrap this episode today. Thank you so much for coming and sharing your part. अरे यार बहुत मजा आया. I'll love to get you. पार्ट 2 होईल आणि टेन्शन नको की आपण ही क्लासमध्ये Awkward second. माझे सर अप्रिशिएट करताय की मी त्या जो ट्यूबलाइट ज्यांनी फोडली ती ट्यूबलाइट साफ करून माझ्यात टाकली, कारण कोण लागा नाही. पण सरांना काय माहिती की ट्यूबलाइट फोडणारा मीच होतो. ऑकवर्ड माहिती आहे ना, तो एक मीम आहे. हा, बट तू हे बघितलंस काय, आता तू स्टार्टिंग मध्ये बोललास की फेलियर्स असतात, पण जे फेल होतात ना प्रो, तेच प्रोग्रेस करतात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही लाईफ मध्ये अडकतात आणि तुम्ही ऑडियन्स लोकांपैकी कोण फेल होत असेल, लाईफ मध्ये फेलियर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी क्रुशियल. आता 2 जणांकडून तुम्ही ऐकता, तिसऱ्याकडून पण ऐकाल, तुम्ही सगळ्यांकडून ऐकाल, पण जेव्हा तुम्ही फेल होतात तेव्हा तुम्ही प्रोसीड करतात. असं डाऊनफॉल करून घेऊ नका. नॉट मेक इट अ फुल स्टॉप इन युअर लाईफ. डाऊनफॉल सगळ्यांसोबत होतो. आता कसं कंटेंट ब्लॉग बसतो ना, कंटेंट ब्लॉग माहितीच असेल, इंस्टाग्रामच्या व्हिडिओचं मी बनू काय किरकिर सारखी डोक्यात होते, करायचं काय भावा, आता किरकिर लागली डोक्याला. मग कसं डिमोटिवेट होऊन चालणार नाही, काहीतरी झक मारून मनवा 100% द्या. भले त्याला आता टाइम जाईल. आता माझा पण थोडं कन्सिस्टंट थोडीशी टाकलाय व्हिडिओ, पण थोडी मार खाल्ली मी. पण कसं जे आहे 100% देणार, 100% देणार. आता मी पण थोडा असं नाही की मी पण थोडं डिमोटिवेट होतो, पण काय नाही, असं कधी ना कधी तो व्हिडिओ जाणारच हळूहळू. कारण पब्लिक ते पोरीन दाखवणार त्यांना एकदम ते काय करतात, त्यांना बरोबर करणार. नाव नाही घेणार, समजून दाखवण्याचे नाव घेतले तुम्ही. नाव घ्यायचे करायचं, त्यांना काय फॉलोअर किती जातात रे दादा यार. थोडं तिथे डिमोटिवेट होतं वे की त्यांना पोरींना एवढे फॉलोअर कसे येतात. केलं काय फक्त की ते केलंय, चल लिपसिंग बिपसिंग त्यांच्यासाठी ओके. आता कसा ऑडियन्सला बेम नाही करू शकत, ज्यांना आवडते ते करा. पण तुम्ही एक पोरगा आता जो इज्जत घालतो पूर्ण, मला एक आरोग्य की असं हे सगळं लावून इज्जत नाही बोलणार त्याला, कारण मला काय वाटत नाही इज्जत बिज्जत जात, ते लोक काय पोसायला येत नाही. पण तुम्ही त्यांना पण थोडं बघा आणि हसा, असं दाखवू नका की चला त्यांना असं बोलू नका, हे भाई बिग फॅन, फोटो काढा भावा, सेट टॅग करा, असं नाही बोलत आहे. पण त्यांना पण थोडं लाईक करा, रिस्पेक्ट. तुम्ही बघून सोडून देणार, ओके, ते क्रिएटरला पण चांगलं वाटेल. आता एक मुलगी आहे प्राजक्त नावाची, तिचं 8 बघशील ना होता, चुम्मा माझ्या बहिणीसारखीच आहे. म्हणजे मी इंस्टाग्राम मधून आम्ही कनेक्ट झालो आणि माझ्या बहिणीसारखी आहे. तिचे 8 मी तिला फॉलो मारला डायरेक्ट, कारण जे आहे ते आहे दादा. आणि नंबर असा तो फोकस इंडियन बोलतो ना, नंबर मॅटर नाही करत, क्वालिटी. कारण कंटेंट पण येऊन हे डॅनी पंडित कसा पहिले पण जॉनर कॉमेडीचा एकदम दमदाट होता, पुण्याच्या क्रिएटरचा आता पण दमदाट आहे. Creators from Pune, your hot seat is ready. Please come. आ जाओ. So anyways, see you next time. Thank you for watching. Bye bye. Shaba care. Take care. Whatever it is. Yes. चलो. Say bye to our audience. बाय गाईज, थँक्यू. असं सपोर्ट करत राहा मला, ऐसा सपोर्ट करत राहा. मनापासून लव यू भाई लोक. जे लोक व्हिडिओ माझा बघतात आहे, तुम्हाला चुम्मा, तुम्ही माझी जान आहात, माझा जीव आहात, माझा लाईफलाईन आहात. लव्ह यू सो मच. असाच माझ्या सोबत राहा, असाच. थँक्यू सो मच. चलो बाय गाईज.